नागपुर के पहाड़ी पुलिस थाना क्षेत्र में एक हैरान करने वाली चोरी का मामला सामने आया है। यहाँ एक काजू कतली बनाने वाले कारखाने से करीब 5 लाख रुपए की काजू कतली के डिब्बे चोरी हो गए हैं। पुलिस जांच में ये खुलासा हुआ कि चोरी कोई बाहरी नहीं बल्कि कारखाने में काम कर रहे 3 कर्मचारी कर रहे थे। ये तीनों आरोपी पिछले 2 साल से यहाँ काम कर रहे थे और पिछले 1.5 साल से लगातार डिब्बों की चोरी कर रहे थे। कारखाने के मालिक को लंबे समय से माल कम होने की शंका थी, जिसके बाद उसने पुलिस में शिकायत दर्ज कराई। जांच में तीनों कर्मचारियों की करतूतें सामने आ गई। पार्टी पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर ये पता लगाने में जुटी है कि चोरी किया गया माल कहां और किसे बेचा गया। इस मामले ने पूरे इलाके में चर्चा का माहौल बना दिया है। INDCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। बिशप लालवाणी यांचं काजू कंपनीचा कारखाना कापसी गावात आहे। त्यामध्ये त्यांचे व्यवसाय चालत होता। त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजर, ड्रायव्हर आणि असिस्टंट काम करणारा जे 3 लोक आहेत, त्यामध्ये चंद्रशेखर देईलकर, पंकज बांगरे आणि संदीप कासले आहेत। हे 3 लोक त्यांच्याकडे मागच्या 2 वर्षापासून काम करतात। ते यांनी मागच्या 1.5 वर्षापासून कंपनीमधून काजूचे 2-2 डबे चोरून अशा 1.5 वर्षापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे। जवळपास 7 लाखाचा माल त्यांनी चोरी केलेला आहे आणि 3 आरोपींना आम्ही एक कंकाळ, DBचे PSI अरविंद कोल्हारे आणि त्यांच्या संपूर्ण टीम पोलीस आरोपींना ताब्यात घेतलाय। तपास सुरू आहे आमचा आणि 3 आरोपी नागपूर शहरातच राहणार आहेत। नाही, यापूर्वीचे कुठलेच आरोपींवर गुन्हे नाही। बरोबर आहे, आरोपींना आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये आरोपी वाढणार नाही, शक्यतो नक्कीच वाढणार, कारण की चोरून जे काजू कोणाला विकत होते तपास सुरू आहे आणि आरोपी याच्यात वाढणार। जवळपास आता तर 7 लाखाचा आलेला आहे, पण पुढे रक्कम आणि आरोपी पण वाढू शकतात। नक्कीच यामध्ये रकमेचा मोठा वाढ होऊ शकतो।